हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग. आपण तुमचा इयत्ता 10वीचा गणिताच्या पाठ्यपुस्तकातील भाग 2 मधील पहिला धडा शिकायला आज सुरुवात करणार आहोत. भूमितीमधील मूलभूत संबोध हे या धड्याचे नाव आहे. या धड्यामध्ये एकूण 5 पॉईंट आपण शिकणार आहोत. त्यातील पहिला पॉईंट असेल बिंदू, रेषा व प्रतल. दुसरा असणार आहे बिंदूचे निर्देशक व अंतर. तिसरा असणार आहे दरम्यानता. चौथा सशर्त विधाने आणि 5वा पॉईंट असणार आहे सिद्धता. या वर्षापासून तुम्हाला सिद्धता हा प्रकार येणार आहे. तुम्हाला एक काहीतरी डेरिवेशन दिलं जाईल, ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण भूमितीतील मूलभूत संबोध या पाठाला सुरुवात करणार आहोत. बघा, बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री मध्ये काय आहे? बिंदू, रेषा आणि प्रतल. बिंदू म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. कोठेही एक पॉईंट असेल याला आपण बिंदू म्हणणार आहोत. याची व्याख्या आपण करू शकत नाही. रेषा कशाला म्हटले जाते तुम्हाला माहिती आहे. एक रेषा जिला दोन्ही बाजूने ॲरो बाण असणार आहेत तिला रेषा असे म्हटले जाते. आणि प्रतल म्हणजे काय, तर या प्रतलावर म्हणजे या सरफेसवर, ठीक आहे, मी ही रेषा काढली आहे. एका 3D शब्द तुम्ही ऐकला असेल. 3D म्हणजे काय, तर इथे 3 प्रतलं असणार आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने बिंदू, रेषा व प्रतल यांच्या व्याख्या आपल्याला करता येत नाहीत, पण बेसिकली बिंदू, रेषा व प्रतल म्हणजे काय हे अगदी तुम्ही 5वी पासून शिकत आला आहात, तेव्हा ते काही नव्याने सांगायला नको. बघा, रेषा व प्रतल हे बिंदूंचे संच आहेत आणि रेषा म्हणजे सरळ रेषा असते, नाकमोडी रेषा कन्सिडर करायची नाही, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. त्या पुढील भाग आपण पाहणार आहोत बिंदूचे निर्देशक व अंतर. आता संख्यारेषा तुम्हाला माहिती आहे. तुम्ही इयत्ता 8वी मध्ये देखील संख्यारेषा पाहिली आहे. आपण एक संख्यारेषा काढून घेऊया. इकडे 0 असेल, 1 2 3 4 5. इकडे वजा असणार आहे, -1 -2 -3 -4 आणि -5. असे जर अंक इथे असतील तर आपण काय करणार आहोत पहा. -5ला त्यांनी ए असे नाव दिले आहे. आपण पुस्तकासारखंच घेऊया म्हणजे तुम्ही पुस्तकात पाहाल तर तुमचं कन्फ्युजन नाही होणार. सी, 0ला ओ असे लिहिले आहे, 1ला डी आणि 3ला ई असे नाव त्यांनी दिले आहे. आता बिंदू डी हा रेषेवरील एक ही संख्या दाखवतो, म्हणून एक ही रेषा बिंदू डीचा निर्देशक आहे. संख्या रेषा तुम्हाला माहिती आहे, मध्ये 0 असणार आहे. त्याच्या उजवीकडील बाजूस सगळे धन संख्या असणार आहेत, 1 2 3 4 5, आणि इकडे ऋण संख्या असणार आहेत, -1 -2 -3 -4 -5. नेहमी लक्षात ठेवा, संख्या रेषेवर या वास्तव संख्या असतात. संख्या रेषेवर असणाऱ्या संख्यांना वास्तव संख्या असे म्हटले जाते. आपण धडा शिकलो आहे परिमेय व अपरिमेय संख्या. आय होप तुमच्या लक्षात असेल. पहा, आता तुम्ही जर पाहिलं तर इथे एक जिथे नंबर आहे तिथे बिंदू कुठला दिला आहे, डी दिला आहे. मग डीला आपण काय म्हणणार आहोत, तर एक ही संख्या बिंदू डीचा निर्देशक आहे. काय म्हणणार, एक बिंदू डीचा निर्देशक आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला जर विचारलं तर बिंदू ईचा निर्देशक किती, पहा बिंदू ई कुठे आहे, इथे आहे. त्याचा निर्देशक किती आहे, तर 3 आहे. बिंदू एचा निर्देशक किती, तर बिंदू एचा निर्देशक -5 आहे. बिंदू बीचा निर्देशक -3, बिंदू सीचा -2 आणि बिंदू ओचा निर्देशक काय आहे, तर 0 आहे. अशा पद्धतीने निर्देशक काय आहे तुम्हाला समजलं असेल. एखाद्या बिंदूने कोणतंही नाव दिलं जाईल, तो ज्या बिंदूवर आहे, ज्या संख्येवर आहे ती संख्या त्या बिंदूचे निर्देशक असणार आहे. पहा, इथे 3 या संख्येवर काय आहे, ई आहे, तर ई हा 3 हा बिंदू ईचे निर्देशक असणार आहे. 1 हा बिंदू डीचे निर्देशक असणार आहे. 0 हा बिंदू ओचे निर्देशक असणार आहे. -2 हा बिंदू सीचे निर्देशक असणार आहे. -3 हा बिंदू बी, तर -5 हे बिंदू एचे निर्देशक असणार आहे. निर्देशक म्हणजे काय हे लक्षात ठेवा. आता जर आपल्याला सांगितले की बिंदू डी पासून बिंदू ई पर्यंतचे अंतर काढा,
कसे काढणार, तर आपण मोजणार 1 आणि 2. किती अंतर आहे बिंदू डी आणि ई मध्ये, तर 2 एकक अंतर आहे. ठीक आहे, बघा बिंदू डी आणि ई यांच्यामध्ये असणारे अंतर किती, तर अंतर आहे 2 एकक. बरोबर, बघा 1 आणि 3 आहे, 1 मधून 3 मधून 1 गेल्यावर किती उरतात, तर 2 उरणार आहेत. किंवा असंही तुम्ही मोजू शकता, इथे बिंदू डी आहे, इथून इथे 1 एकक आणि इथून इथे 2 एकक, अशा प्रकारे 2 एकक अंतर आहे बिंदू डी आणि बिंदू ई मध्ये. आपल्याला तुम्हाला बिंदूचे निर्देशक म्हणजे काय ते कळाले. आता अंतर आपण पाहतो आहे, बिंदू डी आणि बिंदू ई मध्ये असणारे अंतर हे 2 एकक इतके असणार आहे. आता आपल्याला हे अंतर काढायचं असेल तर ते आपण कसं काढणार, तिथे आपण असं लिहिणार आहोत डी ई आणि डी हे डिस्टन्ससाठी आपण वापरणार आहे. डी आणि ई मध्ये पहा, ई कशाचा निर्देशांक आहे, तर 3 वजा डी कशाचा आहे, तर 1चा, 3 वजा 1 2, म्हणून डी ई डी म्हणजेच बिंदू ई आणि डी मधील अंतर किती असणार आहे, तर 2 एकक इतके अंतर असणार आहे. अशा पद्धतीने आपण अंतर काढू शकतो. पान नंबर 2 वर तुम्हाला गणित दिलं आहे, तिथे अंतर कशा पद्धतीने काढायचं हे तुम्हाला सांगितलं आहे. आता अशाच पद्धतीने ए बीचे आपण अंतर काढू. बघा इथे ए आहे आणि इथे बी आहे. ठीक आहे, ए बीचे अंतर आपल्याला काढायचं आहे -3 वजा 5, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आहे. -3 आहे, असेच वजा वजा अधिक होईल, -3 अधिक 5 काय होईल बाळांनो, तर वजाबाकी होणार आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मग ए बी या 2 बिंदूंमधील अंतर किती आले, तर ते अंतर 2 इतके आले. बिंदूचे निर्देशक व अंतर म्हणजे काय तुमच्या लक्षात आले असेल. आता पुढे आपण पाहणार आहोत दरम्यानता म्हणजे बिटवीननेस. बघा या रेषेवर आपण 3 बिंदू घेऊया, नावे देऊयात बिंदू पी क्यू आर. आता बिंदू क्यू हा बिंदू पी आणि आर यांच्या दरम्यान असेल. बरोबर, क्यू काय आहे, क्यू बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे. ठीक आहे, दरम्यान म्हणजे बिटवीन तुम्हाला समजू शकतं, दोन्हीच्या मध्ये म्हणता येणार नाही, पण या दोन्हीमध्ये कुठेतरी आहे. इक्वली नसेल तरी पी आणि बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. ठीक आहे, आपण दरम्यानता पाहतो आहोत. अशाच पद्धतीने जर मी असे लिहिले तर पी आर आणि क्यू, तर इथे दरम्यान असणार कसं लिहिणार आपण, बिंदू पी आणि बिंदू क्यूच्या दरम्यान असणारा बिंदू आर आहे. आणि हेच जर आपण अशा पद्धतीने काढलं, इथे आर लिहूया, इथे पी घेऊया आणि इथे क्यू घेऊया, तर बिंदू पी हा बिंदू आर आणि क्यूच्या दरम्यान आहे. अशा पद्धतीने दरम्यानता कशा पद्धतीने लिहिली जाते हे तुम्हाला समजलं असेल. पान नंबर 3 वर त्यांनी तुम्हाला दरम्यानता कशा पद्धतीने काढायची हे दिलं आहे. अतिशय सोपा धडा आहे, खूप बेसिक कॉन्सेप्ट्स असणार आहेत. पहा, आज आपण काय पाहिलं, बिंदू म्हणजे काय पाहिलं, एका प्रतलावर एक छोटासा असतो तो बिंदू असतो. प्रतल म्हणजे काय, अनेक बिंदूंचा जो संच असणार आहे त्याला प्रतल असे म्हणणार आहे. रेषा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, रेषेला 2 कडेला बाण असणार आहेत आणि रेषा ही नेहमी सरळ असणार आहे. त्यानंतर बिंदूचे निर्देशक व अंतर आपण पाहिले. बिंदूचे निर्देशक म्हणजे काय, इथे आपण एक नंबर लाईन ड्रॉ केली आहे. ठीक आहे, आता यावर डी हा बिंदूचा निर्देशक 1 आहे, म्हणजे डी या बिंदू कोणती संख्या दर्शवते, म्हणजेच डी या बिंदूचे निर्देशक आहेत. ई कोणती संख्या दर्शवते, तर 3 ही संख्या दर्शवते, म्हणून 3 हा बिंदू ईचा निर्देशक आहे. सी काय दर्शवतं, तर -2 ही संख्या दर्शवते, म्हणून -2 हा सीचा निर्देशक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक अशा पद्धतीची संख्या रेषा देतील आणि तुम्हाला सांगतील की बाबा बिंदू डीचा, बिंदू एचा आणि बिंदू सीचा निर्देशक लिहा. तर तुम्हाला लिहिता यायला हवा, डीचा निर्देशक 1 आहे, एचा निर्देशक -5 आहे आणि सीचा निर्देशक -2 इतका आहे. निर्देशक कळाले. आता अंतर, बिंदू डी आणि बिंदू ई मधील अंतर जर आपल्याला काढायचं आहे तर
अंतर कसे काढणार? लिहिणार डी हे डिस्टन्स म्हणून वापरले जाते. इंग्रजीमध्ये अंतराला डिस्टन्स असे म्हणले जाते, DED. ठीक आहे. आता यामध्ये असणारा मोठा नंबर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आहे. 3 मधून ईचा निर्देशांक 3 आहे, डीचा निर्देशांक 1 आहे. 3 मधून 1 गेल्यावर उरणार 2, म्हणून ED मधील अंतर किती? ई आणि डी या दोन बिंदूंमधील अंतर आले 2 एकक. अशाच पद्धतीने AB मधील अंतर काढूया. बिंदू AB मधील अंतर कसे काढणार? तर त्याचे निर्देशांक वजा करणार आहे. -3 ही संख्या मोठी आहे, -5 पेक्षा कन्फ्युजन नको. जरी ह्या संख्या तुम्ही म्हणाल इथे -3 आहे, -5 आहे, -5 मोठे, पण ही संख्या रेषा आहे, संख्या इकडे वजा वजा होत जात आहेत. जसं आपण उजवीकडून डावीकडे जाणार संख्या रेषेवर, तशी संख्यांची किंमत ही कमी होत जाणार आहे. -3 ही संख्या -5 पेक्षा मोठी आहे, म्हणून -3 वजा 5 वजा वजा अधिक होणार आहे. -3 अधिक 5 विरुद्ध चिन्ह आहेत, वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. 5 मधून 3 गेल्यावर 2 उरतात, मोठी संख्या आहे 5, त्याला असणारं चिन्ह आहे अधिक, म्हणून किंमत किती आली? ए आणि बी. ठीक आहे. बिंदू A B मधील अंतर किती आले? तर 2 इतके आले. दरम्यानता आपण पाहिली, इथे 3 बिंदू आहेत एका रेषेवर. बिंदू P व बिंदू R च्या दरम्यान बिंदू Q आहे. तशाच पद्धतीने इथे एक रेषा आहे, पण इथे मात्र बिंदू P आणि बिंदू Q च्या दरम्यान असणारा बिंदू R आहे. सिमिलरली तिसरी केस आपण पाहूया. इथेही एक रेषा आहे, त्यावर 3 बिंदू आहेत. बिंदू R व बिंदू Q याच्या दरम्यान असणारा बिंदू P आहे. अशा प्रकारे आज आपण बिंदू, रेषा, प्रतल तसेच बिंदूचे निर्देशक व अंतर आणि दरम्यानता हा भाग पाहिला आहे. पान नंबर 2 व 3 वर असणारी सोडवून दिलेली उदाहरणे तुम्ही प्रॅक्टिससाठी सोडवणार आहात. मी तुम्हाला उतार्यात याचे फोटोज प्रोव्हाइड करेनच. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सराव संच 1.1 सोडवायला सुरुवात करणार आहोत. भाग व्यवस्थित समजून घ्या. याच्यावर आधारितच तुम्ही इयत्ता 10वीला भूमिती शिकणार आहात. हे खूप बेसिक आहे. थँक्यू.